काही दिवसांपूर्वी 3-4 दिवस पाऊस लागलाच नव्हता. पाऊस कुठेतरी हरवला होता. आता पावसाने चांगलाच दम धरलाय. पाऊस चांगला पडायला लागलाय. निसर्गाने खूप सुंदर रूप धारण केलंय. त्यात शेत लावणीला पण चांगलाच जोम आलाय. माणसं सकाळी लवकर उठून लगबगीने न्याहारी बनवून 8ला घरातून जे बाहेर पडतात ते थेट संध्याकाळी 6-7ला लावणी आटपून घरी येतात. तुम्ही विचार करत असाल की आज ही परडी घेऊन मी कुठे चाललीये? तर परडी घेऊन मी आज औषधी जी पानं असतात ती काढायला चाललीये. त्याचा मी आज काढा बनवणार आहे. असे हे फुल स्लीव्ह घातलेत आज मी, कारण मी आज जसं जंगलात जे औषधी वनस्पती आहे ते शोधून आणणार आहे त्याचा काढा बनवण्यासाठी. आमच्या परसावत पण काही वनस्पती आहेत, त्या पण मी घेणार आहे. तर ह्या झाडांवर ह्या जंगलात ना असं छोटी मच्छर असते. आम्ही त्याला चावरं म्हणतो. तुम्ही त्याला काय म्हणता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. पण हे चावरं आहे ना, चावल्याच्या नंतर असा अंगाला जाळ उडतो. मच्छर कशी चावल्यावर खाज देते तसं होत नाही, तर या चावऱ्याने असा जाळ येतो अंगाला. म्हणून मी असं फुल स्लीव्ह घातलेत, जेणेकरून माझे हात आहेत ते वाचतील त्या चावऱ्यापासून. अडुळसा, तुळस, गवती चहापात, त्याच्यानंतर लिंबाची पानं आणि अशा बऱ्याच औषधी वनस्पती आहेत त्या आपण काढणार आहोत आणि त्याचा काढा बनवणार आहोत. चला मग. अडुळसा घेते. लिंबाचं झाड आहे हे. खूप लिंब लागली होती. एक 15-20 लिंब एका झाडाला लागली होती. लिंबाची पानं काढलीत. तुम्ही जो काढा बनवता त्यात लिंबाची पानं वापरता का? लिंबाची पानं ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ही जेव्हा आपण आपल्या काढ्यात टाकतो तेव्हा याचा फायदा असा आहे की हे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. त्याच्यामध्ये लिंबामध्ये जसं व्हिटॅमिन सी असतं तसंच त्याच्या पानामध्ये पण असतं. तुम्ही अशी फळं पाहिलेत का कधी? ही जी फळं दिसतायत ना, ही सोनचाफ्याला आलेत. सोनचाफ्याची फळं आहेत ही. ज्या वेळेस निसर्गाची निर्मिती झाली असावी, माणसाची निर्मिती झाली असावी, कदाचित त्यावेळेसच माणसाच्या आरोग्याचा, त्याच्या आजाराचा विचार करून निसर्गाने या औषधी वनस्पतींची निर्मिती केली असावी. ये ये थांबली. तर आता मी ह्या ज्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत त्या काढल्यात आणि त्याचं एक एक मी तुम्हाला गुण सांगते, फायदा सांगते आणि मग आपण काढा बनवूया. हे बघा. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपण शाळेत जायचो आणि बाजूच्या मित्रमैत्रिणीला जर सर्दी झाली असेल, ताप झाला असेल तर लगेच तो आपल्याला व्हायचा. तर असंच जेव्हा मला व्हायचं तेव्हा आणि मी घरी जायचे तेव्हा आजी मला असा काढा करून द्यायची. त्याच्यात ती तुळस टाकायची, कोरफड टाकायची, अडुळसा टाकायची, दुर्वा, त्याच्यानंतर तमालपत्र, तेजपत्ता, त्याच्यानंतर अजून असे बरेच खडे मसाले, लसूण हे सगळ्या घटक एकत्र करून ती काढा बनवायची आणि मला द्यायची प्यायला. सुरुवात करूया गणपती बाप्पाला आवडणारा दुर्वा. दुर्वा काढून आणलाय. दुर्व्यामध्ये पाहायला गेलं तर विटॅमिन ए, सी आणि के
अशा प्रकारचे विटॅमिन असतात. तसेच दुर्वा जो आहे तो आपली पचनशक्ती सुधारतो, आपल्या त्वचेची रंगत निखारतो आणि आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दुर्वा मदत करतो. प्रत्येकाच्या अंगणात असणारी ही वनस्पती जी आपल्या अंगणाची शोभा वाढवते, तसेच आपल्या सभोवतालचे वातावरण शुद्ध करते, अशी ही तुळस. तुळस आहे. तुळशीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद असते. सर्दी, ताप, खोकला याच्यासाठी तुळशीचा खूप फायदा होतो. पुढे आहे गवती चहा. गवती चहापात पहिला बांधून घेते याला व्यवस्थित. हे याला असं बांधायचं, असं बोट ठेवायचं मध्ये, असं पूर्ण करून हे असं इथे आतमध्ये घालायचं, असं आतमध्ये हे असं बांधून घ्यायचं. तर गवती चहापात जी आहे ती पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्यात सुद्धा अँटीऑक्सिडंट असतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, जंतुनाशक असते. त्यामुळे आपण आपल्या काड्यात गवती चहापात पण वापरणार आहोत. बरं, ह्या गवती चहापातवरून मला एक गोष्ट आठवली जी माझ्यासोबत घडली होती. 2019-20 ला मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये कामाला होते. तेव्हा एका पेशंटच्या रूम मध्ये एक असा पॉट होता आणि त्या पॉट मध्ये असं हाफ पाणी भरलेलं होतं आणि तो प्लगला लावलेलं होतं आणि ते पाणी उकळत होतं आणि तो जो अरोमा होता ना तो खूप म्हणजे एकदम सुंदर येत होता. असं ताणतणाव मुक्त करणारा असा तो अरोमा होता. मग मी म्हणजे मला तेवढं माहित नव्हतं, अशी मशिनरी असं सुगंध देणारी मी तेव्हा बघितली नव्हती. तर मग मी तिथल्या स्टाफला विचारलं की हे काय आहे. तर मग त्यांनी सांगितलं त्या स्टाफने की हे अरोमा थेरपीसाठी म्हणजे वातावरण शुद्ध करतं, परत ज्या पेशंटचा जो ताणतणाव असेल ते दूर करण्यासाठी हे आहे. तर ह्याच्यात काय आहे, म्हणजे मला गवती चहापत्तीचा वास येत होता त्याच्यामध्ये. तर काय टाकलंय ह्याच्यामध्ये, तर पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये असे 2 ते 3 थेंब गवती चहापत्तीचं जे ऑइल येतं ते टाकलं होतं आणि ते इलेक्ट्रिक प्लगला जोडलं होतं. ते पाणी उकळत होतं आणि संपूर्ण त्या रूम मध्ये तो तसा अरोमा पसरला होता. म्हणजे जो पण तिथे बसेल ना एकदम ताणतणाव मुक्त करणारं ते वातावरण होतं. सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या गावात एवढं शांत सुखद वातावरण आहे की आपल्याला निसर्गानेच आजूबाजूला असा अरोमा, असं सुंदर खेळतं हवामान दिलंय, खेळतं वातावरण दिलंय की त्यावेळेला तेव्हा जी ती गोष्ट घडली त्यावेळेला म्हणजे माझ्या डोक्यात असं पटकन आलं. मी दोन्ही गोष्टी त्या कम्पेअर केल्या की कसं आहे म्हणजे गावी कसं आहे, शहरात कसं आहे. शहरात लोकांना धावपळीच्या जीवनात आपला ताणतणाव मुक्त करण्यासाठी काय काय गोष्टी वापरायला लागतायत आणि इकडे गावात निसर्गाने मोफत मध्ये आपल्याला एवढं सुंदर वातावरण देऊन ठेवलंय. हे आहे अडुळशाचं पान. अडुळसा तर तुम्हा सगळ्यांना माहितच असेल. पूर्वी माहितीये माझ्या आजीने काय केलेलं, आमचे जे परसाव आहे, परसावाचे बांध आहे त्या सगळ्या बांधावर अडुळशाची झाडं लावली होती आणि बरेच उपयोगी पडायचं ते. जेव्हा पण सर्दी खोकला झाला की आजी माझी तिथून अडुळशाची पानं काढून घेऊन यायची. अडुळशाचे गुणधर्म पाहायला गेलं तर श्वसनाचे आजार, घसा दुखणे, घसा खवखवणे, खोकला, सर्दी, ताप या सर्वांसाठी गुणकारी आहे अडुळसा. तर आपण आपल्या काड्यात अडुळसा पण टाकणार आहोत. लिंबाची पानं काढून आणली आहेत. याचा जो सुगंध आहे ना, ह्याच्या सुगंधाने ना कुणाचं जर डोकं दुखत असेल तर ते डोकं दुखायचं थांबेल आणि ताण जो असेल तो ताण पण निघून जाईल. माइंड एकदम फ्रेश होतं लिंबाच्या पानाच्या सुगंधाने. लिंबू पण काढून आणलंय, एकच लिंबू उरलं होतं त्याच्यावर, ते पण काढून आणलंय. लिंबामध्ये जसं विटॅमिन सी असतं, सिट्रिक ऍसिड असतं, तशाच प्रकारे लिंबाची पानं जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी असतं. तर ही जी लिंबाच्या पानाचा काढा आहे तो आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवतो त्याच्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे. तर हे सुद्धा एक गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी. हा आहे तेजपत्ता, तमालपत्र, जो प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो आणि जेवणाची चव वाढवतो. त्यासोबतच आपली पचनक्रिया सुधारणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, सर्दी, खोकला, ताप याच्यासाठी गुणकारी असणारा हा तमालपत्र हे सुद्धा आपण आपल्या काढ्यात वापरणार आहोत. आता सगळी सामग्री जमवली मी. आता जाऊया, काढा बनवूया आणि मस्त पिऊया. सर्दी झालीये.